ज्यांना मतदान दिलं असं म्हणतात, आम्हाला वाटत नाही की त्यांना मतदान झालं आहे, हे चोरलेलं मतदान आहे. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आमचे 15 नगरसेवक सातत्यानं त्याच्यावरती महापालिकेत आवाज उठवत आहेत. रस्त्यावरती आंदोलनं चालू आहेत, आम्ही बघतोय, फिरतोय. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आता काल आदित्यजी चाकणला गेले, पुण्यात गेले, आम्ही फिरतो आहोत, बघतो आहोत. लोकांसमोर मांडणं हे आमचं काम आहे. आजचा मोर्चा हा त्या दृष्टीनं नाशिककरांच्या सुरक्षेसाठी. काल 1-2 मुली भेटल्या, आम्हाला मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते साहेब. काय होईल, बस कुठल्या खड्ड्यात जाईल आणि मुलांना अपघात होईल सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे नाशिकची. याच्यावरती कोणी संवेदनशील मनानं बोलले का? हे जे नाशिकचे आयुक्त आहेत ना, त्यांची ताबडतोब इथून बदली केली पाहिजे. कुणी आणलं त्यांना इथे? काय त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला थोडी तरी संवेदना दिसते का? इतके खून होऊन जबाबदारी त्यांची आहे ना. कधी फिरल्या रस्त्यावर? त्या सगळ्यांना घ्या आणि नाशिकच्या रस्त्यावर फिरवा. मग त्यांना बाहेर काय परिस्थिती आहे, लोक कसे जगतायत तुमच्या शहरातले, हे त्यांना कळेल. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे. नाशिककरांना आम्ही आवाहन केलेलं आहे. सगळे रिक्षावाले, वाहतूकवाले हे त्या मोर्चात सहभागी होते. हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन संपल्यावरती ज्या ज्या भागात खड्डे आहेत, जिथे जिथे भाजपचे नगरसेवक आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. त्यांच्या घरासमोर. नाही पण राऊतसाहेब, हा जो आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्था आहे ना. आणि सगळ्यांसाठीचा चिंतनाचा विषय हे आहे की शाळकरी मुलं या रस्त्यांचं लाईव्ह रिपोर्टिंग करता आहेत ते आणि नंतर शासनाला जाग येते. नाही, शासनाला जाग म्हणजे असं आहे की इकडे जे मंत्री आहेत त्यांना कुंभमेळा मंत्री म्हणतात. खरं म्हणजे त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे. सरकारच कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी 2046च्या विकासाच्या गोष्टी करतायत. इकडले रस्ते या देशातले स्पेस टेक्नॉलॉजीनं आम्ही बनवले वगैरे असं ते भाषण करतात प्रधानमंत्री. खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतं आहे की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागला आहे. चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलं आहे का? पण चंद्रावर गेलेली माणसं, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये, इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हां, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का ह्या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलं आहे. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार. आणि त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असतं? ते पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्याने हा फार चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय? सोन्याचं वगैरे काय हे VIP येणार आहेत ते? म्हणजे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्येही पैसे खायचे. म्हणजे कसं काय हे इकडले चंपतराय मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये, ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत, माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरातल्या